नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे। आज आपला ऊस सोलून झालेला आहे। आता हा दुसऱ्यांदा ऊस आपण सोललेला आहे आणि अवस्था आता तुम्हाला समोर दिसते। आता काय दाखवायची गरज नाही, कारण ऊसातच आपण व्हिडिओ करत आहे। जवळजवळ 15 ते 20 कांड्याच्या दरम्यान आपला ऊस गेलेला आहे। मागच्या व्हिडिओमध्ये कांड्या मोजून दाखवलेल्या, त्यापेक्षा हमखास 1 आणि 2 कांड्या वाढलेल्याच आहेत। त्या मित्रांनो, उन्हाळ्याची परिस्थिती, लाईटचा प्रॉब्लेम, डीपी जळल्या, महिन्यात ह्या मागच्या 3 महिन्यात एकच पाणी, 3 महिन्यात 3च पाणी झाले। त्याला कारण काय आहे तर मित्रांनो, पाला। आता आज या व्हिडिओमध्ये पाल्याचंच महत्त्व सांगणार आहे मी। आता जर तुम्ही बघितलं असेल खाली, तर पाल्याचं पूर्ण आच्छादन झालेलं आहे। त्यामुळे काय होतंय मित्रांनो, जे बाष्पीभवन पाण्याचं होतंय जमिनीतलं, ते बाष्पीभवन थांबणार आहे आणि पाल्या झाकळल्यामुळे काय होणार आहे, चांगल्या पद्धतीने जमीन सुपीकता राहणार आहे। दुसरा फायदा सांगण्याच्या आधी 2 निश्चित मला मित्रांनो करायचे आहेत। हा राज्य सरकारचा भिकारचोटपणा कारभार, भिकार कारभार म्हटलं तर वावगं ठरणार नाही मित्रांनो, कारण युरिया आज आपल्याला उपलब्ध होत नाही। सरकार लिंकिंगनं दुकानदारासने युरिया देते, पण खाली सांगते की बिना लिंकिंगचं विका। मग दुकानदाराला तोटा सहन करून युरिया विकायचं मान्य नाही। आता त्याच्या पुढे जाऊन सांगितले की एकराला जर वर्षात एकच पोतं लागत असेल, ऊस शेतीला एकच पोतं लागते असं त्यांचं मत आहे, तर तुम्ही टप्प्याटप्प्यानं 5 किलो, 10 किलो, 15 किलो असं वर्षात एकच पोतं द्यायचं शेतकऱ्याला। ते फार्मर आयडीला तुमचं अकाउंट हे कनेक्ट केलं जाणार आहे मित्रांनो शेतकऱ्याने। शेतकरी फार्मर आयडी त्यासाठीच मित्रांनो लागू केलेला आहे। ह्याचा तोटा तुम्हाला भविष्यात खूप मोठा आहे। तर फार्मर आयडीमुळे काय होणार आहे की आपण किती खतं वापरतोय हे शासनाला कळणार आहे। त्यामुळे तुम्हाला वर्षात एकच पोतं युरियाचं मिळणार आहे। ही दाहकता आपल्या शेतीत येणार आहे आणि अचानक आपल्या शेतीला लागलेली जे रासायनिक लागवडींची खतांची जी सवय आहे, ही सवय असल्यामुळं अचानक खतं बंद झाल्यामुळं आपलं पीक येण्याचं धोका निर्माण झालेला आहे मित्रांनो। पीक व्यवस्थित येणार नाही किंवा पीक वाढणार नाही। आपण सुद्धा स्वस्थ राहून जाऊ की कशा पद्धतीने शासन कारभार करते मित्रांनो। तर हे झालं मित्रांनो पहिला निषेध। दुसरा निषेध आहे की मित्रांनो, नागपूर ते गोवा हा हायवे जो शक्तिपीठ देवाच्या नावानं शासनानं चालू केला आहे, त्याच्यामध्ये आमच्या भागातून, आमच्या गावाच्या पासून, म्हणजे आमचा आता कडेगाव पलूस तालुका धरला तर नेवरीपासून मायनी, नेवरी, आंबेगाव असेल, कडेपूर असेल, पुढे वडे रायबाग असेल, वडे रायबागातनं तुमच्या वांगीत असेल, शिरगाव असेल, देवराष्ट्र असेल, कुंडल असेल, कुंभारगाव असेल आणि गोगाव असेल, इथंपर्यंतच्या जमिनी मित्रांनो जाणार आहे। त्या प्रत्येक शेतकऱ्याला जवळजवळ 2-2 ते 5-5 एकर जमिनी मित्रांनो जाणार आहे। आणि ह्या हायवेचा एवढा तोटा आहे मित्रांनो, हा हायवे नक्की कोणासाठी आहे, कारण 50-50 किलोमीटर आपल्याला कुठं त्याचा एंट्री पॉईंट नसणार आहे। त्यामुळं स्वप्न जर शेतकरी बघत असतील की आपला हायवे झाल्यामुळं हॉटेल टाकू, काय करू, तर त्याचा उपयोग नाही, कारण 25 फूट उंची हा भराव असलेला हायवे असणार आहे आणि बंदिस्त असणार आहे दोन्ही बाजूनं। त्यामुळे हे स्वप्न रंगू नका आणि हायवेला कडाडून विरोध करा। हा हायवे रद्दच झाला पाहिजे मित्रांनो, ह्या भूमिकेवर शेतकऱ्यांनी उतरलं पाहिजे। आता मेन मुद्द्याकडे आपण येऊया मित्रांनो। तर आता हे नियोजन चांगल्या पद्धतीनं, आता पहिलं आपण 4-5 कांड्या सोलून घेतलेल्या आणि वरच्या 10 ते 15 कांड्या आपण काल सोलून घेतलेल्या आहेत। आता याचा फायदा मित्रांनो थोडक्यात सांगतो तुम्हाला। पहिला फायदा जो सांगितला की पाण्याचं नियोजन व्यवस्थित होतं किंवा उन्हाळ्यात पाणी कमी पडलं तरी ऊसाला त्याचा तोटा होत नाही। दुसरा विषय आहे की आता हे तुम्ही बघू शकताय, आता 3 ते 4 कांड्यावर माझा जे वॉटर शूट म्हणतो आपण, हत्ती कोंब, ते 3-3, 4-4 कांड्या, कुठं 5 कांड्या, कुठं 10 कांड्या, कुठं अजून निघायला लागलेले आहेत। याचा फायदा आपल्याला ॲव्हरेजला पडणार आहे मित्रांनो। नक्कीच याचा ॲव्हरेज आपल्याला एकरी 120 ते 150 टन निघणार आहे मित्रांनो। त्यामुळं ह्या पद्धतीने नियोजन तुम्ही करा। आता दुसरा फायदा या पाल्यामुळे काय होणार आहे, हे पाल्याचं खत तयार होणार आहे। जसा जसा पाला भिजेल, जसा जसा कुजेल, तसं तसं त्यातलं NPK आणि बाकीचं मायक्रोन्यूट्रन्स आहेत ते ऊसाला खायला मिळणार आहेत। त्यामुळे आपली काय होणार आहे, रासायनिक खतांची बचत होणार आहे मित्रांनो। जरी रासायनिक खतं मिळाली नाहीत किंवा नत्राचं प्रमाण जास्त असल्यामुळे नत्र जरी मिळालं नाही, तर या पाल्यावाटे मित्रांनो त्याला नत्र मिळणार आहे। त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की पाट पाणी देऊन पाला भिजवावं लागेल आणि त्याच्यावर डिकम्पोजर मारावं लागेल। मग डिकम्पोजर कुठल्याही कंपनीच तुम्ही घ्या किंवा बाहेर बाजारात अनेक कंपन्यांचं मिळतं, ते घ्या। किंवा माझं मत त्याच्या पुढे जाऊन आहे की नुसतं पाण्यानेच पाला कुजू दे, जेवढा हळूहळू कुजेल तेवढा तुम्हाला हळूहळू त्या ऊसाला त्याचं खत लागणार आहे। जवळजवळ एकरी 2 ते 3 टन हे खत तयार होतं मित्रांनो। त्यामुळं
पाला बाहेर काढण्याचं कष्ट करू नका किंवा पाला सोलू नये असं पण काही लोक म्हणतात. तर पाला सोला आणि तो तुमच्या जमिनीवर पडू दे. आता ह्याच्यात तिसरं काय होणार आहे, पाल्याने जमीन झाकाळल्यामुळे जमिनीवर हा 24 तास अंधार राहणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे की जीवाणू जे जमिनीत आहेत, मायक्रो जीवाणू जे आहेत ते सूक्ष्म जीवाणू ज्याला आपण म्हणतो, ते जीवाणू काय होणार आहेत 24 तास ॲक्टिव्ह होणार आहेत आणि जमिनीत अन्नद्रव्य द्यायचं काम हे 24 तास आपल्या पिकाला चालणार आहे. हा जमीन झाकाळल्याचाच फायदा आहे. तिसरा विषय असा होतो की आता बघितलं तुम्ही तर कुठेही बघा हवा एकदम मोकळी खेळते, ऊन लागलं तरी आत गारवा आहे, वर बाहेर जर गेलं तर उन्हाच्या झाडा आहेत पण आत आलं की गारवा आहे. ह्याला कारण हेच आहे की आपण पाला काढलेला आहे, पाणी पाजलेलं आहे आणि त्यामुळे त्याला गारवा जो ऊसाचं आपलं जे अंतर्गत तापमान आहे ऊसातलं ते आपलं बाहेरच्यापेक्षा 2 ते 3 डिग्री कमी राहतं. त्यामुळं नक्कीच ऊसाला फायदा होतो, ऊस बारीक होत नाही. आता हे जर बघितलं ऊस तर एकसारखंच सगळा ऊस एकसारखा आहे मित्रांनो. आता रासायनिक लागवडीचं इथून पुढं नियोजन काय करायचं, हा 8 साली ऊस आहे, जुलैची लागण आहे 15ची, आता आपल्या 11 महिने पूर्ण झालेले आहेत. आता जवळजवळ 15 ते 20 कांड्यावर ऊस आहे आपला, जवळजवळ 20 कांड्याच्या आसपास ऊस आहे मित्रांनो. तर आता पुढं नियोजन काय करायचं आहे, तर आपण पहिल्यांदा आता ह्या पाण्याला फवारणी मारणार आहोत. आता रासायनिक खतांच्या दुकानदाराचा संप चालू असल्यामुळे ह्या आठवड्यात आपण जे पोटॅशचं एक पोतं टाकणार होतो आणि अमोनियम सल्फेटचं एक पोतं टाकणार होतो, ते आता आपण टाकू शकत नाही, ते आता पुढच्या पाण्याला आपण टाकूया. तोपर्यंत आपण तात्पुरतं ह्याला फवारणी मारणार आहे आणि फवारणीमधून आपण त्याला सिलिकॉन असेल एकसारखी वाढवायला 15-15-15 असेल किंवा दुसरं तुम्ही 19-19 घ्या किंवा तुम्ही त्याच्यामध्ये जिब्रेलिक ॲसिड असेल किंवा दुसरं त्याच्यामध्ये तुम्ही टॉनिकची बाटली असेल ज्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रंट असेल किंवा तिसरी गोष्ट त्याला पर्याय म्हणून तुम्ही एक सीड म्हणून त्याच्यात झिंक, फेरस आणि सल्फेट हे मायक्रोन्यूट्रंट्स असतात. ह्या मायक्रोन्यूट्रंटची फवारणीसुद्धा घेणं फायदेशीर ठरेल. तुम्हाला मी फवारणी घेताना 2 दिवसांनी त्याचा व्हिडिओ करेन आणि ते फवारणीचा रिझल्टसुद्धा तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. तर हे झालं आता रासायनिक खतं आणि फवारणीचं नियोजन. 2 पोते, आता माझं 14 गुंठे 14 गुंठ्यात 2 पोते, एकराला 2-2 अशी 4 पोती टाका. त्यामुळे तेवढ्यात एकदम हलक्या क्वालिटीत. आता काय होणार आहे, तुमचा पावसाळा लागला की हा ऊस कोलमडणार आहे, पडणार आहे. त्यासाठी आत्ताच मे महिन्याच्या सुरुवातीला किंवा 15-20 तारखेपर्यंत ही खतं टाकून घ्या. नंतर आपलं ठिबक असेल तर ठिबकद्वारे सोडा किंवा नसेल तर पाट पाण्यातूनच सोडलं तरी काय हरकत नाही मित्रांनो. तर अशा पद्धतीने नियोजन करायचं आहे आणि नियोजन करताना हे मुद्द्यांचा व्यवस्थित विचार करायचा आहे. आता बरेच शेतकरी म्हणतात की आमच्याकडे पाऊस नाही, हुमणीचा प्रादुर्भाव होतो किंवा मग त्याच्यामध्ये उंदराचा प्रादुर्भाव होतो. तर त्यासाठी आपलं घरगुती उपाय उंदराचे भरपूर आहेत. मेव्याला आपले झेंक नावाची पुडी मिळते उंदीर मारायची, ती चोळून पिशवीमध्ये तेल बिल लावून त्याला मेवा तो तसाच शेतामध्ये कुठं कुठं उकर काढलं तिथं टाका, उंदीर खाऊन ते मरेल किंवा कणकीच्या गोळ्यातून टाका. बऱ्याच प्रकारे उंदीर आपल्याला शेतातून घालवता येतो. आणि दुसरी गोष्ट आहे की हुमणीलाही आत्तापासूनच तुम्ही लाईटीचं ट्रॅप लावा. शेजारी झाड असेल शेताच्या तर लाईटीचं ट्रॅप लावा, जेणेकरून भुंगे आत्ता आपल्या रानात येऊन पडतात ते त्या लाईटीच्या ट्रॅपमध्ये जाऊन तुमच्या पाठीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये रॉकेल वाचायचं थोडं आणि त्याच्यावर बल लावायचा, म्हणजे लाईटकडं आकर्षण, प्रकाशाकडे आकर्षक होऊन हे भुंगे पाठीमध्ये पडतात आणि भुंगे जर तुमच्या शेतामध्ये गेले नाहीत तर हुमणी व्हायचा प्रश्नच उद्भवत नसेल. आणि ज्याची हुमणी आत्तापासून व्हायला लागल्या त्याने सुरुवातीपासून आता क्लोरा असेल काय ह्या गोष्टींचा वापर शेतामध्ये केला पाहिजे. ठिबकद्वारे, पाटपाण्याद्वारे किंवा एखाद्या आळवणीसुद्धा बुडक्यामध्ये सोडायला काय हरकत नाही. आता मागं बघितलं तर इकडून बघितलं तर तिकडचे पूर्ण सरी पूर्ण दिसत्या. तर हा एक मोकळेपणा आपल्या शेतामध्ये चांगला राहतो. हवेद्वारे जे आपल्याला नायट्रोजन किंवा हवेतून जो मिळणारा नत्र आहे तो आता मिळायला चांगल्या प्रकारे चालू होतो. त्यामुळं पिकाची वाढ अगदी 100% गतीनं होत्या. तर हा ऊस दाखवण्याची मला काय वाटत नाही गरज आहे, कारण जवळजवळ 15 ते 20 कांड्या आपल्या ऊसाला झालेले आहेत. अजून आपल्याला 15 ते 20 कांड्या करायच्या आहेत. 40 कांड्यावर हा ऊस न्यायचा आहे. त्यावेळी कुठं हे एक वित्ताची कांडे आहे त्यावेळी कुठं आपला 2.5 ते 3 टनानं 3 ते 3.25 टनानं ॲव्हरेज निघणार आहे. म्हणून एकरी 20 टनाचा ॲव्हरेज धरेल त्यावेळी कुठंतरी 100 टनावर आपण येऊन थांबणार आहे. 150 धरणार आहे त्यावेळी कुठे 120. आणि कमी खर्चात मित्रांनो ह्या गोष्टी ज्या आपल्याला अगोदर करायच्या त्या म्हणजे प्रादुर्भाव होण्याच्या आधी त्या गोष्टी आधीच करा. आता कुठेतरी आपल्याला कीटकनाशक वगैरे दिसेल, ह्याच्यात बुरशीनाशक तुम्ही वापरलं तरी फवारणीमध्ये अतिशय चांगला आहे, कारण पुढं जाऊन
मावा येणे असेल किंवा खोडकीड होणे असेल, ह्या गोष्टी जर थांबवायच्या असतील तर आंतरप्रवाही बुरशीनाशकं जी आहे ती वापरा. त्याचा नक्कीच फायदा मित्रांनो तुम्हाला भविष्यामध्ये होईल. तर ऊस कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा. मागच्या एका व्हिडिओला एका शेतकऱ्यानं कमेंट टाकली की तुमचा ऊस अतिशय खराब आहे. मी म्हणलं असू दे, माझ्या दृष्टीनं माझ्या खर्चाच्या दृष्टीनं हा ऊस अतिशय चांगला आहे. तुम्ही उन्हाळ्यामध्ये 3 महिन्यात 3 पाण्यात फक्त 3 पाण्यात असा ऊस जगवून दाखवा आणि असा ऊस आणून दाखवा. माझं ओपन चॅलेंज आहे मित्राला द्या. तर अशा लोकांच्याकडे आपण लक्ष देत नाही, पण तुमच्या माहितीसाठी असे लोक पण समाजात असतात जे आपलाच पाय खेचायचा प्रयत्न करत असतात. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा चांगली तयारी करा. आपले व्हिडिओ रोज बघत जावा, लाईक करा, शेअर करा, आपल्या ग्रुपवर पाठवा. आणि ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला 3 गोष्टी मी सांगितलेल्या आहेत: हुमणीचं नियंत्रण, उंदराचं नियंत्रण आणि तिसरी गोष्ट पाला काढण्याचं महत्त्व. ह्या 3 गोष्टी एकत्रित चांगल्या पद्धतीने मी मांडण्याचा आपल्यासमोर प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा. मी आपल्यासाठी असाच आपल्या सदैव पाठीशी असेल, तुमच्या खांद्याला खांदा लावून असेल. त्यामुळं असंच प्रेम करत राहा आणि असंच माझ्या पाठीशी ठाम उभं राहा. तोपर्यंत आपण थांबूया मित्रांनो. धन्यवाद.